छोटी मोठी पार्टी असो किंवा काहीतरी नाश्त्याला बनवायचं असेल आणि चमचमीत खायचं असेल तर छोले भटुरे मस्त असा प्रकार आहे. तर त्यासाठी 1 ग्लास इतकं मी इथे तर छोले घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी हे छोले रात्रभर भिजवलेलं होतं. स्वच्छ धुवून त्यानंतर पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं. छान असं भिजल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर हे बुडेल आता हे जे छोले आहेत बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या वेलच्या, 2 तमालपत्र, 1 मोठा दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच 1 चक्री फूल, 1 मोठी वेलची सुद्धा टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता हे छोले किंवा चणे छान शिजण्यासाठी 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून 4 शिट्ट्या काढून घ्यायचे. कमी गॅसवर शिजवल्यामुळे पटकन शिजल्या जाते. आता हे जे छोले आहेत छान ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल होण्यासाठी आपल्याला या पद्धतीने काळा चहा किंवा डिकाशन करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी ठेवलेलं आहे आणि अर्धा चमचा चहाची पत्ती टाकून आता याला उकळल्यानंतर एका ग्लासमध्ये गाळून घेतलेला आहे. आता हे बाजूला ठेवूया. आता कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण भटुऱ्याचं पीठ तिंबून घेऊया. भटुरे करण्यासाठी इथे मी 3 कप इतकं मैदा घेतलेला आहे आणि पाव कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे. सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स केलेलं आहे. तर भटुरे म्हटलं की छान असं टम्म फुगलेले असतात. तर त्या पद्धतीने फुगण्यासाठी ही खास पद्धत वापरून हे भटुऱ्याचं पीठ तिंबलं जातं. तर इथे मी कपभर इतकं थोडंसं आंबट असलेलं दही, 2 चमचे पिठी साखर, चमचाभर बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे. सगळं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. या पद्धतीचं हे मिश्रण छान फसफसल्यासारखं झालं की यामध्ये टाकायचं आहे साधारण एक 4 चमचे इतकं तेल सुद्धा मिक्स करायचं. हे सगळे जिन्नस आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं तिंबून घेतल्यामुळे पीठ छान फर्मेट होतो आणि आपले भटुरे सुद्धा छान फुगल्यासारखं होतात. अजिबात तेलकट होत नाहीत. त्यानंतर लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी जास्तीचं पाणी लागत नाही, थोडंच पाणी लागतो आणि हे पीठ जे आहे जास्त घट्ट तिंबायचं नाही, थोडंसं पातळच असतो. म्हणजे नेहमीच्या पुरीच्या पिठाप्रमाणे नसतो, थोडंसं पातळ असतो. ज्या पद्धतीने आपण चपातीचं पीठ वगैरे तिंबून घेतो त्याच पद्धतीने. तर इथे मी पीठ तिंबून घेतलेलं आहे. झाकण ठेवूया, गच्च झाकण ठेवायचं म्हणजे पीठ छान फर्मेट होतो. त्याचबरोबर इथे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे. कुकर पूर्णपणे थंड झालं की तर या पद्धतीने छान चणे शिजल्यानंतर चमचाभर इतकं इथे मी चणे बाजूला काढून घेतलेले आहे. आता याला या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे, ते का पुढे सांगेनच. त्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी 1.5 चमचा इतकं धने पावडर आणि त्याचबरोबर 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर 2 चमचे इतकं छोले मसाला टाकून घेतलेला आहे. तर यामध्ये छोले मसाला अवश्य टाका, छान चव येते. आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचाभर काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि काळ्या मिठामुळे छान चटपटीत चव येते. वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मसाल्याचं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, कपभर इतकं कांद्याची प्युरी टाकून घेतलेली आहे. 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे. ते कांद्याचं प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी साधारण अर्धा कप इतकं टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे. साधारण 3 मध्यम आकाराचे टोमॅटो जाडसर असं चिरून घेतलेले आहे. त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. ते प्युरी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1-2 मिनिटं छान असं परतून घेतल्यानंतर तयार करून घेतलेलं मसाल्याचा पेस्ट, 1 मोठा चमचा लोणी आणि त्याचबरोबर 2 चमचे इथे मी कसुरी मेथी टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. सोबतच आपण जे चणे होते ते मॅश करून ठेवलेले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मॅश केलेले जे चणे यामध्ये टाकून घेतल्यामुळे जेव्हा रस्सा असतो त्याला छान दाटसरपणा येतो आणि रश्श्याला सुद्धा छान चण्याची चव येते. यामुळे नक्की या पद्धतीने करा. 1 मोठा चमचा इथे मी आलं लसणाचं जाडसर असं ठेचा टाकून घेतलेला आहे. मिक्स करून झाकण लावून 1-2 मिनिटं छान वाफून घेतल्यानंतर तेल साईडला सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यावेळेस समजायचं की आपले सगळे पावडर मसाले छान असं यामध्ये शिजले गेलेले आहे. त्यानंतर शिजून घेतलेले छोले आहेत ते यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेलं जे डिकाशन किंवा काळा चहा, जे चहाची पत्ती
होती आणि पाण्याचं मिश्रण होतं ते उकळून घेतलेलं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे. यामुळे अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्या पद्धतीचं छोले आपले तयार होतात. तेल साईडला सुटेपर्यंत याला छान रंग येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे आपले छोले तयार झालेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पंजाबी स्टाईल आपले छोले झालेले आहेत. एकीकडे रस्सा एकीकडे छोले असं झालेलं नाही, छान मिळून आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे आपले भटुऱ्याचं पीठ सुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे. साधारण याला 20 ते 25 मिनिटं भिजवून ठेवलेलं होतं. यामुळे पीठ जे आहे छान फुगल्यासारखं होतं. तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडलेली आहे. एकदा पूर्ण व्यवस्थित तिंबून घेतलेला आहे आणि तुम्हाला केवढं भटुरा आवडतो छोटा मोठा त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा घेऊ शकता आणि आपल्या नेहमीच्या पुरीसारखं लाटून घ्यायचं. याला तेल लावायचं आणि लाटायचं. तर याला आकार कुठलाही असेल तरी सुद्धा काही हरकत नाही, कारण जे भटुरे आहेत ते थोड्याशा अशा लांबट आकारावर असतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल आकारावर सुद्धा करू शकता. फक्त याला आकार या पद्धतीने देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर असं ठेवायचं, अगदी पातळ करायचं नाही. तर या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला सगळे भटुरे तयार करून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर भटुरे जेव्हा आपण तळून घेतो त्यावेळेस भटुऱ्यासाठी तेल जे आहे छान कडकडीत गरम असायला पाहिजे, तरच आपले भटुरे छान फुलतात. जर तेल कमी गरम असेल तर आपले भटुरे जे आहेत ते फुगणार नाहीत, उलटं तेलकट होतात, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने इथे आपले भटुरे सुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर छान तेल गरम झालं की जेव्हा आपण भटुरा तेलात सोडतो त्यावेळेस वरच्या दिशेला आलं की झाऱ्याने थोडासा दाब द्यायचा, म्हणजे छान फुगतो. त्याला पलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला छान असं फुगून निघतो. याच पद्धतीने सगळे भटुरे आपल्याला तळून घ्यायचे आहे. घाई गडबड करायची नाही. एकदा जर तेल छान तापलं की सरसर हे भटुरे तेलातून छान असं फुगल्यासारखं निघतात. तर हे जे भटुरे आहेत छान मोठ्या आकारावर असतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे तुम्हाला कितपत आवडतात त्यानुसार तुम्ही छान असं लाटून तळून घेऊ शकता. एकदा जर या पद्धतीने भटुरे करताल तर तुम्हाला कुठलीही पुरीचा प्रकार आवडणार नाही, हाच भटुरा नक्कीच आवडणार. तर तुम्हाला देखील ढाबा किंवा हॉटेल पद्धतीचे छोले भटुरे आवडत असेल तर हा व्हिडिओ पाहून नक्की करा, तुम्हालाही मस्त जमेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतरच्या मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत